नमस्कार माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो, सीमाताई न्यूजमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत। बहिणींनो, फेब्रुवारी महिना आपल्या लाडक्या बहिणींसाठी खूप मोठे बदल घेऊन येणार आहे। सध्या सर्वत्र चर्चा आहे की सरकार फेब्रुवारीच्या बजेटमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता 1500 वरून थेट 3000 रुपये करणार आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे 5 फेब्रुवारीच्या मतदानापूर्वी म्हणजेच 4 फेब्रुवारीला तुमच्या खात्यात जानेवारी आणि फेब्रुवारीचे एकत्रित पैसे जमा होणार का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सत्यता पडताळणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमच्या हक्काच्या पैशांशी संबंधित आहे। बहिणींनो, येत्या फेब्रुवारी महिन्यात राज्याचा अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर होणार आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकार महिलांना अधिक सक्षम करण्यासाठी या योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्याची शक्यता आहे। अनेक ठिकाणी अशी मागणी होत आहे की महागाई पाहता हा हप्ता 3000 रुपये करण्यात यावा। जरी अधिकृत घोषणा बजेटच्या दिवशीच होईल, तरीही महिला वर्गामध्ये याबद्दल मोठी उत्सुकता आहे। जर ही वाढ झाली तर लाडक्या बहिणींसाठी ही 2026 ची सर्वात मोठी भेट ठरेल। आता बोलूया पुढच्या हप्त्याच्या तारखेबद्दल। बहिणींनो, 5 फेब्रुवारीला महाराष्ट्रात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी मतदान होणार आहे। आचारसंहितेचे नियम पाळून सरकार मतदानाच्या 1 किंवा 2 दिवस आधी म्हणजेच 3 किंवा 4 फेब्रुवारीला हप्ता वितरित करण्याची दाट शक्यता आहे। ज्या बहिणींचे मागचे हप्ते रखडले आहेत त्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे एकत्रित 4500 रुपये देण्याचे नियोजन सरकार करत आहे। त्यामुळे फेब्रुवारीचा पहिला आठवडा तुमच्यासाठी बँक मेसेजचा आठवडा ठरू शकतो। बहिणींनो, जरी हप्ता वाढला तरी ज्यांची EKYC अजूनही अपूर्ण आहे किंवा ज्यांचे आधार बँक खात्याशी लिंक नाही, त्यांना या वाढीव लाभापासून वंचित राहावे लागेल। सरकारने स्पष्ट केले आहे की केवळ पात्र आणि व्हेरिफाईड महिलांनाच पुढचे हप्ते वेळेवर मिळतील। त्यामुळे तुमची प्रत्यक्ष पडताळणी अंगणवाडी सेविकेमार्फत झाली आहे की नाही याची खात्री आताच करून घ्या। तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटते? लाडकी बहीण योजनेचा हप्ता 3000 रुपये व्हायला हवा का? कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा। तसेच तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळाला आहे का हे देखील कळवा। अशाच ताज्या आणि खात्रीशीर अपडेटसाठी आपल्या सीमाताई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। पुन्हा भेटूया नवीन माहितीसह। धन्यवाद।